गुन्से प्रमुखांवर आम्ही कधी बोलत नाही. गुजरात नवनिर्माण सेना आता अशा परिस्थितीत आहे, पण गुन्सेनी उत्तर द्यावं की आज ते भाजप आणि ज्या भाजप म्हणजे गुजरात प्रेमी भाजपसाठी आणि महाराष्ट्र द्वेष्टी भाजपसाठी का लढतायत ते बघा. गुन्सेला जास्ती भाव देऊ नका. ज्यांना महायुतीने जसं त्यांना वागणूक दिली आहे तशी तुम्ही पण द्या त्यांना. बघा काय झालंय, गुन्से प्रमुखांवर आम्ही कधी बोलत नाही. गुजरात नवनिर्माण सेना आता अशा परिस्थितीत आहे, मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही. आम्ही आमच्या मर्यादा पाळतो. आमच्यावर अनेक वर्ष 20 वर्ष घाणेरडी टीका केली. मग अगदी उद्धवसाहेबांच्या शस्त्रक्रियेपासून आम्ही आजोबांना काय खायला द्यायचोपासून सगळं काही त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांच्यावर बोलत नाही. आम्ही आमची मर्यादा पाळतो. आमच्यावर संस्कार असे आहेत. पण एक आहे, मनसेची परिस्थिती आत्ता अशी आहे की मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी गुंसे झाली आहे. ज्या मनसेनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला, ज्या मोदी साहेबांच्या भाजपांनी 5 लाख नोकऱ्या इकडच्या मराठी माणसांच्या गुजरातला नेल्या, ज्या मोदी साहेबांनी उद्योगधंदे गुजरातला नेले, त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि हे करून महायुतीत स्थानच नाही मिळालं. मग आता मनसे गुंसे हे हातपाय मारत आहे. तरी देखील फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला. ज्या फडणवीसांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज केला, ज्या फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला, त्या सगळ्या लोकांना ह्याच गुंसेनी पाठिंबा दिला आहे. मनसे हे गुजरातसाठी लढतात, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी नाही त्यांना सगळं काही म्हणू दे, पण गुंसेनी उत्तर द्यावं की आज ते भाजप आणि ज्या भाजप म्हणजे गुजरात प्रेमी भाजपसाठी आणि महाराष्ट्र द्वेष्टी भाजपसाठी का लढतायत ते. पण शेवटच्या भाषणात थेट उद्धव ठाकरेंवर टीका मला वाटतं हेच ना, तुम्ही पाहिलं असेल परवाकडे जे रामदास कदम काय म्हणालेत, राणाजी काय म्हणाले, हे सगळं म्हणजे उद्धव साहेबांनी एवढी भयानक टीका करतात, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन करतात, मनातलं विष सगळं बाहेर ओकत असतात. पण आम्ही कधीही आमचा तोल सोडला नाही आहे. ही लढाई महाराष्ट्राबद्दल आहे आणि आम्ही महाराष्ट्र म्हणून जिंकूच. बघा, गुन्सेला जास्ती भाव देऊ नका. ज्यांना महायुतीने जसं त्यांना वागणूक दिली आहे तशी तुम्ही पण द्या त्यांना.